पाणी बघा किती वाहते जोरदार। हे बघा आपल्याला 2 मासे भेटले ते बघा, तांबूस मोठे मोठे, हे सुतेरी आणि तांबूशा। आता रात्रीचे 8:30 झालेले आहेत। ही बघा ही एक खवल भेटली, ही बघा सुतेरी आहे। मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आपण आलेलो आहोत नदीवरती। तर कालच आपण आले होतो नदीवरती, इथे पाहून गेलो की पाणी किती कमी झालेलं आहे आणि आपल्याला सांगड लावायची आहे, तर त्यासाठी आलेलो आहोत। तर ते मोठी ते बघा मी लाकडाला गुंडाळलेली सांगड आहे। अशा प्रकारे याला बरेच सारे गल आहेत, हे बघा असे गल आहेत बरेच सारे। तर आपल्याला आता ना याला लावण्यासाठी आपल्याला कोलब्या पकडायच्या आहेत। तर कोलब्या काय लवकर भेटणार नाही, तर कांडेल आणली असती तर मासे पकडले असते, पण कांडेल टाकण्यासारखं आता नदीला पाणी नाही, कुठे थोडंसं काठाला वगैरे टाकता येईल असं नाही आहे कुठे चान्स। तर आपल्याला कोलब्याच पकडाव्या लागतील या गलांना लावण्यासाठी, आणि कोलब्या असतील तर सुद्धा या सांगडीला ना लागण्याचे चान्सेस जास्त असतात। कोळी तर लवकर म्हणजे एखादा मासा पटकन त्या कोलबीला खातो, मासा असेल ना तर मग नेमकाच मासा खाणारा असतो, मग गळ्याला मासा नेमकाच लागतो। तर कोलबी पाहिजे आणि चांगली जाडी सुद्धा पाहिजे कोलबी, म्हणजे ती टिकते सुद्धा। बारीक मासा आहे तर तिला खात नाही, तर एकदम बारीक असेल तर मग पटकन कोणीतरी खाऊन टाकतो। तर कालच तुम्हाला मी सांगितलं होतं, इथे आलो होतो आपण, हे बघा इथे, आणि तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला इथून या झाडाला बांधून अशी सांगड टाकायची आहे। तर मी इथे मध्यपर्यंत जाईन, बघेन पाणी इथे ना, इथं पुढपर्यंत जर गेलो ना तर इथे जवळजवळ गळाभर पाणी होईल। तर बघूया, इकडे वरच्या बाजूने जाईन मी आणि तिकडेपर्यंत जाऊन एखाद्या दगड बांधून ती सांगड ठेवेन। तिकडे मधपर्यंत गेली पाहिजे तरच फायदा आहे, नाही तर अशी काठाला लावून ना फायदा नाही, तिकडे मध्ये गेली पाहिजे। तर बघूया, आता पहिल्यांदा आपल्याला कोलब्या पकडायला लागतील। तर कोलब्या काय सहसा इझिली भेटणार नाही आहेत, बघूया पटकन झिला तर मी आता कोलब्या पकडतो आणि मग मला दाखवतो किती भेटले आहेत त्याचे मला कोलब्या। तर हे बघा आपल्याला ना त्या दरडीला कोलब्या पकडायला लागतील। तर बघा ही आपल्याला एक कोलबी भेटलेली आहे, पहिली बऱ्यापैकी आहे, म्हणजे गलाला लावू शकतो अशी कोलबी आहे ही। चला पहिल्यांदा मी पकडतो आणि नंतरला तुम्हाला दाखवतो एकदम। तर नदीवरती ते तात्या आलेत, त्यांची गुरं आली, तर त्यांच्या म्हशी आहेत त्या पाण्यामध्ये बसल्या आहेत, तर ते धुत आहेत आता। तर सतीश येणार आहे बोलला होता, मी पण येईन, तर बघूया येतोय की काय। 5:30पर्यंत आला तर मी आता कोलब्या पकडल्या, पण खास काय भेटल्या नाही। तर तुम्हाला दाखवतो मी बांध कुठे घालतो ना, ते हे बघा जवळ आलोय मी आता। पाणी तसं हे बघा, हे बाण आहे ना, हे बघा इथे दगड दिसत आहेत, हे दगड थोडे वाहून गेलेले आहेत अर्धे खाली, ते पुन्हा आम्ही नंतरला त्याच्यावरती लावतो आणि पाणी आहे ना इथे आणून सोडतो इथे एका ठिकाणी। अजून थोड्या कोलब्या पकडायला लागतील, बघूया सतीश आला तर बरं होईल। तो बोलला होता 5:30, तो बाहेर गेला आहे कामासाठी, तर बोलला 5:30पर्यंत येईन मी। 5:30 होऊन गेलेले आहेत आता, सतीश काय अजून आलेला नाही। कॉल करतोय पण रेंज नाही आहे, तर कॉल काय लागत नाही आहे। मग अशी थोडीशी रेंज होती, पण मेसेज पाठवला तो सुद्धा सेंड नाही झालेला आहे, तर बहुतेक त्याला काय माहिती नाही पडणार आता। त्याला मी म्हणजे तो बोलला होता की थांब आपण सोबत जाऊ, तर मला कंटाळा आला होता, तर म्हटलं जरा लवकरच मी जातो नदीवरती, जरा मला नदीवरती फिरायला जरा बरं वाटतं, म्हटलं लवकर जाऊन कोलब्या वगैरे पकडेन। तर म्हणून मी लवकर आलो, म्हटलं मेसेज करेन त्याला, रेंज असतेच, पण रेंज इकडे काय नदीकडे आता रेंजच नाही आहे। काय करणार आता, बघूया काय करतोय। त्याला मी सांगितलेलं इथे बगत बांधून आहे तिथे यायला, तर येतोय की काय बघूया आता। मी तो सांगड आता बांधून घेतलेली आहे, तरी बघा आता आपली सांगड आहे ना इथे बांधून घेतलेली आहे। तर आता जवळजवळ 6 वाजायला आलेले आहेत, तर सतीश काय आलेला नाही। तर आता मी काय केलं माहिती आहे का, हे बघा तिकडे तुम्ही बघू शकता वरून, हे बघा ती बघा तिकडे ती अगदी लांबपर्यंत नेलेलं आहे। तर आता तिकडे वरती झाडाला बांधलं आहे आणि अशा प्रकारे पूर्ण अशी लांब सांगड आहे ती तिकडे नेलेली आहे। आता मी तिकडे दगड बांधेन आणि ती अशी तिकडून जोरात तिकडे वरती फेकेन, म्हणजे हा धागा आहे ना पूर्ण नदीत जाईल। तर आता आपल्याला असं करावं लागणार आहे, पर्याय नाही दुसरा, कारण आपण त्या पाण्यामध्ये आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण पाणी भरपूर आहे आणि ते ना पाण्याला स्पीडसुद्धा आहे लगेच, तर आपल्याला काही तिथे थांबू देणार नाही। बघूया, जवळजवळ सांगडीला ना 15 गल आहेत, तर 15पैकी एक जरी लागला ना तरी भरपूर आहे। तर बघा फायनली सतीश आलेला आहे किती वाट पाहिली माहिती आहे मी, कामाला गेलो ना। तर आमचं ठरलेलं, पण मी लवकर आलो त्यामुळे थोडंसं अडचण झाली। चला आता जातोय आम्ही खाली एस्माल्यावरती।
आधी मला लावून येऊ टाकून ठेवलं. ठीक आहे, तुझीच बर्निंग आहे काय? मला भेटलेली नदीमध्येच. हो 7:30 वाजलेले आहेत. आम्ही आता सतीशाने मी अंधार झाल्यावरती कोळंब्या पकडल्या, मासे पकडले गल लावण्यासाठी. अरे बघा सतीश आता इकडे गल टाकला, इथे साखळीला टाकलं. येस माल्यामध्ये आहोत आम्ही आता, साखळीमध्ये. तर आज आम्ही मात्र गल टाकून फक्त जाणार आहोत, थांबणार नाही आहोत जास्त. तर आता आम्ही मगाशी गल टाकून घेतले, आता गलांना मासे लावतोय. गेली 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 खरबी पकडलेलीस. भेटला? हो मला पकडला हाताने, मस्त. एक सुतेरी चांगले भेटले. रात्रीची इकडं डुकरं फिरतात, पाय लागलेले आहेत. सतीश काल मी आलो ना, ते इथं वरती गुरगुरत होती. दुपारची पिल्लं असते, पिल्लवाली. चला अंड्या मस्त 2 भेटल्या. इथे गल टाकलेला आहे, आता त्याला कोलबी लावायची आहे. हे बघा हे तांबुशा घेऊन ये, तांबुशा. असा मसाला पाहिजे असा. तर बघा सतीश आता तिकडं आतमध्ये गेलाय, तिथे एक गल लावलेला आहे. कोता मासा लावतोय गलाला. आता रात्रीचे 8:30 झालेले आहेत आणि कालच कोजागिरी पौर्णिमा झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता तिकडे चांदो मामा बघा उगवलेला आहे. तर आपण सांगड टाकलेली आहे, गल टाकलेली आहे. आणि आता सांगडीला आपल्याला काय भेटलं माहिती आहे का? एक खवल भेटलेली आहे, बऱ्यापैकी मोठी खवल भेटली. तर मग दाखवतो. हे बघा, हे बघा, हे बघा, ही एक खवल भेटली आणि एक मोठी, हे बघा सुतेरी. ही बघा सुतेरी आहे आणि खवल. निघूया? 8:30 वाजले जवळ. तर आता आम्ही गल टाकून आता जातोय घरी. आता सकाळी येऊ 5 वाजता, तर तेव्हा बघूया किती मासे मिळतात. तर मंडळी सकाळचे आता 5:30 झालेले आहेत आणि आम्ही आता नदीवरती आलोय गल बघण्यासाठी. तर थोडं थोडं उजाडलंय, धुके लागले. आता नदीमध्ये पोचलेला होता, आता गल पाहतोय. हे बघा इकडे काय नाही. हे 2 गल बघितले, तर 2 गलांना अजूनपर्यंत काही भेटलेला नाही आहे. बघूया आता, आणखी थोडे गल आहेत आणि मग सांगड. तर बघा आपल्याला सुत्तेरी भेटलेली आहे, जबरदस्त आहे, मोठी आहे, पील मारते. अर्धा किलोची आहे बहुतेक ना. हे बघा सुत्तेरी भेटलेली आहे आणि एक पात्या भेटला आहे बघा, पात्या. तर बघा इथेच सांगड टाकलेली, पाणी बघा किती वाहते जोरदार. तर सांगडीला 2 मासे लागलेले आहेत, एक तांबोशी आम्ही म्हणतो, तांबुशा, आणि एक पात्याचा लहान पोर आहे. दाखवतो तुम्हाला आता. मगाशी एक सुतेरी आणि एक पात्या. सांगड काढता काढता उजाडलं पूर्णपणे. आता मस्त वातावरण आहे, अगदी सगळीकडे धुकं धुकं लागलंय बघा. आजूबाजूला दिसत असेल फॉग, भारी वाटतंय. आहे बघा तांबुशा, अर्धा किलोचा आहे. अर्धा किलो थोडा कमी होईल. बघा जबरदस्त जिवंत आहे आता अजून. बघा पात्या. हे बघा आपल्याला 2 मासे भेटले आहेत बघा, तांबूशा मोठे मोठे. हे बघा सुतेरी आणि तांबूशा. तर बघा आता रस्त्याला ना असे घरटे दिसतात कोळीचे,
रस्त्याला चालताना. तर आता पाऊस गेला. सतीश गेला ना पाऊस. पाऊस भरपूर जायला आलाय. पण पाऊस गेला तर ते दिसत ना हम्म. लाल आमच्या पण नाही फार पडले. मला पडले दिसले कुठे ना मग ते ते आले तर ते पण आलं की पाऊस जातात. अच्छा. ते अजून आले नाही. आता रस्त्याला किती दिसतात. तर पाहिलेत ना मंडळी किती मासे भेटले. तर अशा प्रकारे सांगायला लावतात. तर आता पहिल्यांदाच मी सांगायला लावलेली. आता अजून 1-2 दिवसांनी जाईनात. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर अशीच भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. चला तर बाय.